जैन मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात जी काही अपडेट आहे तर ती तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की पेसा पदभरती संदर्भात बऱ्याचशा उमेदवारांचं कमेंट येत होत्या आणि पेसा पदभरती संदर्भात नेमक्या काय अपडेट आहे, तर त्या अनुषंगाने ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याच्यामध्ये पेसा पदभरती संदर्भात ज्या काही रिक्त पदांसंदर्भात नेमकं पाठपुरावा या ठिकाणी सुरू आहे किंवा नाही, सध्या स्थितीत पेसा पदभरतीची जी काही या ठिकाणी स्थिती आहे तर ती नेमकी काय आहे. तसंच ज्या काही विविध संघटना आहे तर त्या पेसा संदर्भात जे काही पाठपुरावा असेल, पेसा पदभरती असेल किंवा इतर ज्या काही बाबी आहे तर त्या संदर्भात नेमकी काय अपडेट आहे आणि शिक्षक पदभरती 2025 मध्ये जी काही सध्या या ठिकाणी न्यू अपडेट नेमकी काय आहे, तर संपूर्ण माहिती जी आहे तर ती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाचं जे काही पेसा क्षेत्रातील शिक्षकांची 17,000 रिक्त पदे भरणार किंवा असा जो काही सवाल आहे, असा जो काही प्रश्न आहे तर ते ट्रायबल फोरमचा या ठिकाणी सरकारला त्या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला माहिती आहे की आदिवासींसंदर्भात आणि विविध करून या ठिकाणी महत्त्वाची जे काही विशेष पदभरती असेल, आदिवासींची विशेष पदभरती, त्याच्यामध्ये 12,500ची जी काही पदभरतीच्या अनुषंगाने असेल किंवा पेसा क्षेत्रातील जी काही शिक्षक भरती या ठिकाणी होणार आहे त्या संदर्भात असेल, अशा विविध सध्या या ठिकाणी ज्या काही बाबी आहे विषय घेऊन ट्रायबल फोरम जे आहे तर या ठिकाणी जो काही पाठपुरावा आहे तर तो सध्या करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांनी जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न देखील सरकारला इथं विचारलेले आहे. आपल्याला माहिती आहे की पेसा क्षेत्रामध्ये एक आकडेवारी सध्या इथं देण्यात आली की 17,000 रिक्त पदे भरणार केव्हा, असा जो काही सवाल आहे तर हा सवाल सध्या उपस्थित केला आहे. तर ही जी एक महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज सध्या यवतमाळच्या जे काही न्यूज नेटवर्क आहे त्याच्यामध्ये सध्या आलेले. तर सविस्तर ह्याची माहिती जी आहे तर ती बघूया. या ठिकाणी यवतमाळ संदर्भात जे काही न्यूज नेटवर्क आहे, न्यूजपेपर, त्याच्यामध्ये ही महत्त्वाची माहिती आहे ह्याच्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की राज्यातील 13 जिल्ह्यातील पेसा क्षेत्रात शिक्षकांची 17,033 पदे अनेक वर्षापासून रिक्त आहेत. पण ही पदे नेमकी कधी भरणार आहात, असा थेट सवाल ट्रायबल फोरम या संघटनेने सरकारकडे केला आहे. आपल्याला माहिती आहे की जोपर्यंत जे काही पाठपुरावा असेल किंवा विचारणा करत नाही तोपर्यंत ज्या काही हालचाली असेल, पेसा भरती असेल किंवा इतर ज्या काही 17 संवर्गाच्या पदभरत्या असेल किंवा जी काही आदिवासी विशेष पदभरती असेल, त्या अनुषंगाने त्या ठिकाणी जी काही हालचाल असेल तर ती होत नाही. तर ह्या अनुषंगाने ट्रायबल फोरम ही एक महत्त्वाची संघटना आहे. ह्या संघटनेच्या माध्यमातून जी काही 17,033 पदे जी अनेक वर्षापासून रिक्त आहे तर त्या संदर्भात सरकारला थेट जो सवाल आहे तर तो सध्या इथं केलेला आहे. तर या संदर्भात ट्रायबल फोरमचे अमरावती विभागीय कार्याध्यक्ष जे पुंडलिक मेश्राम सर, तर यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देखील सध्या पाठवलेले आहे. म्हणजे जी काही पदभरती आहे त्या पदभरतीच्या अनुषंगाने ट्रायबल फोरमचे अमरावती विभागातील जे काही कार्याध्यक्ष आहे पुंडलिक मेश्राम सर, तर ह्यांनी माननीय जे काही शिक्षण मंत्री महोदय आहे आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयांना जे निवेदन आहे ते देखील सध्या पाठवले. त्याच्यामध्ये 24 जुलै 2023 रोजी शिक्षण आयुक्तांनी प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रातून ही जी काही रिक्त पदाची आकडेवारी आहे तर ही सध्या पुढे आली होती. आपल्याला माहिती आहे की 24 जुलै 2023ला एक महत्त्वाची आकडेवारी या ठिकाणी आली होती. त्याच्यामध्ये ही जी काही 17,033 पदं आहे तर ही आकडेवारी सध्या त्यावेळेला आलेली होती. मात्र आता जे काही 2000 या ठिकाणी 23ची आकडेवारी आहे, आता आपल्याला 2000 जे काही 26 सध्या सुरू आहे, बरोबर. तर इथं म्हटलेलं आहे की मात्र ह्या ठिकाणी मात्र 3 वर्षे लोटून ही पदे भरण्यात आलेली आपल्याला इथं पाहायला मिळत नाहीत. म्हणून इथं 2022-23च्या संच मान्यतेनुसार पेसा क्षेत्रातील रिक्त पदाची संख्या 11,400 असून अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या रिक्त पदाची संख्या 17,033 इतकी आहे. 2023च्या टेट चाचणीतून पेसा क्षेत्रात नेमके या ठिकाणी जी काही उमेदवारांची संख्या आहे ती 7,166 होती. त्यापैकी टी पात्रता धारण करणारे फक्त 4,904 जण सध्या त्या ठिकाणी आपल्याला मागची जी काही पदभरती आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळाले आहे. तसंच जे काही तत्कालीन शिक्षण आयुक्तांनी पवित्र पोर्टलवर जी 1544 आदिवासी उमेदवारांची जिल्हानिहाय यादी सध्या तयार करून या ठिकाणी 13 जिल्हा परिषदांना पाठवली होती. त्यात यवतमाळ जिल्ह्याचाही त्या ठिकाणी समावेश होता. आपल्याला माहिती आहे की 2022ची पदभरतीमध्ये जी काही सध्या नियुक्ती प्रक्रिया आहे तर त्या नियुक्ती प्रक्रिया सध्या आता देखील सुरू आहे. ज्यांचं त्या ठिकाणी नाव होतं त्यांना नियुक्ती सध्या तिथं मिळत आहे. तर एकंदरीत या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या आपल्याला होताना इथं दिसत आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही
पेसा क्षेत्रातील महत्त्वाचे आपल्याला इथं सांगितल्याप्रमाणे 13 जिल्हे जे येतात. आता 13 जिल्हे नेमके कोणते, तर ह्या ठिकाणी बघा पेसा क्षेत्रातील जे काही 13 जिल्हे आहे, तर ते जिल्हे नेमके कोणकोणते आहे ते तुम्हाला माहिती असेल तरी देखील एकदा या ठिकाणी सांगतो, की आपल्याला महामहिम राष्ट्रपती यांनी 2 डिसेंबर 1985 रोजी पेसा क्षेत्र घोषित केले. यात राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 13 जिल्हे जे आहेत तर ते आदिवासी बहुल जिल्हे असून यामध्ये बघा ठाणे, त्यानंतर पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, अहिल्यानगर हे जे काही जिल्हे आहेत तर हे जिल्हे सध्या पेसा बहुल जिल्हे म्हणून सध्या ओळखले जातात. आता जी काही पेसा संदर्भात जी काही जाहिरात या ठिकाणी येऊ शकते ह्या ठिकाणी पदभरती संदर्भात, तर ती पेसाची हे जे 13 जिल्हे आहेत तर ह्या 13 जिल्ह्यामध्ये जाहिरात येणार. त्यानंतर नॉन पेसा संदर्भात जी काही पदं असेल तर ती संपूर्ण महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे एस टीची सध्या बघा पदं आहे तर ती देखील आपल्याला नॉन पेसामध्ये पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. तर हे सध्या एवढे जिल्हे आहे. मात्र जो काही पुढील प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया फास्ट गतीने सध्या बघा व्हायला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणी जी काही शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीमध्ये लवकरात लवकर पेसा पद भरती संदर्भात देखील जी काही आकडेवारी असेल नेमकी रिक्त पदं किती आहे बरोबर, एकंदरीत जी काही प्रक्रिया असेल त्या प्रक्रियेमध्ये संच मान्यता असेल, बिंदू नामावली असेल, हे जे काही प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया बघा फास्ट गतीने पूर्ण होणे देखील तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक भरतीच्या अनुषंगाने असणार आहे. तर सध्या ह्या ज्या काही महत्त्वाच्या संघटना आहे तर त्या संघटना आपल्याला पाठपुरावा करताना पाहायला इथं मिळत आहे. त्याच्यामधली ही एक महत्त्वाची जी काही ट्रायबल फोरम संघटना आहे तर ह्यांच्या वतीने बघा या ठिकाणी विभागीय कार्याध्यक्ष जे आहे अमरावती विभागाचे, तर त्यांच्या माध्यमातून माननीय भुसे साहेबांना देखील या ठिकाणी निवेदन गेलेलं आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील निवेदनं इथं देण्यात आलं आहे. आता ह्या संदर्भात पुढील जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत सध्या बघा पोहोचवण्यात येईल. परंतु या ठिकाणी पेसा पदभरती संदर्भात कोणीतरी या ठिकाणी जी काही पाठपुरावा असेल किंवा जी काही माहिती अपडेट असेल तर ती देखील घेणं गरजेचं आहे, जेणेकरून पेसा पदभरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की जवळपास या ठिकाणी पेसा पदभरतीची जी काही न्यूज असेल किंवा बातमी असेल तर ती खूप कमी आपल्याला पाहायला सध्या बघा मिळत आहे. तर जे काही सपोर्ट करत असेल तर सर्व जे काही एस टी प्रवर्गातील उमेदवार आहेत तर जे संघटना आपल्यासाठी लढत आहेत त्यांना नक्कीच सपोर्ट करणं आपलं गरजेचं या ठिकाणी बघा काम आहे, जेणेकरून जास्तीत जास्त पेसा पदभरती संदर्भात जे काही उमेदवार आहेत ते देखील सध्या बघा इथं लागू शकतात. तर ही एक महत्त्वाची जी काही अपडेट आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. जवळपास 17,000 जी रिक्त पदं आहेत तर त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी केव्हा भरणार अशा पद्धतीचा महत्त्वाचा सवाल जो आहे, प्रश्न आहे, तर ते सरकारला इथं विचारायला आपल्याला पाहायला इथं मिळत आहे बरोबर. तर ही एक महत्त्वाची बघा एक अपडेट होती. अपडेट जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. शिक्षक भरती 2025-26 संदर्भात ज्या काही पुढील अपडेट असेल तर ती बघा लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आता समायोजन संदर्भात जी काही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेल्या आहे. काहींचं रोस्टर जे आहे तर ते देखील अपडेट झालेलं आहे. तर पुढे जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती. या संदर्भात काही तुमच्या प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याला योग्य तो रिप्लाय दिला जाईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.